नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धोंड्याच्या महिन्यात लेक जावयासाठी केलेलं अतिशय सुंदर आणि पारंपरिक डेकोरेशन दाखवणार आहे. जर तुमच्या लेक जावयांचा हा पहिलाच धोंडा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अगदी कमी सामानात घरच्या घरी आणि खूप सुंदर अशी सजावट तुम्हीही करू शकतात. सगळ्यात आधी आपण बॅकग्राऊंड डेकोरेशन पासून सुरुवात केली आहे. मी मागच्या बाजूला सुंदर माळी लावल्या आहेत. ह्या माळी आपण दसरा आणि दिवाळीसाठी घेतलेल्या असतात, त्याच माळी आपण इथे यूज केल्या आहे. तर तुमच्याकडे ज्या माळी असतील त्या तुम्ही वापरू शकतात. आणि या माळींमुळे पूर्ण सजावटीला एकदम ट्रेडिशनल लुक येत असतो. तुम्ही आर्टिफिशियल फ्लावरचाही वापर करू शकतात किंवा फ्रेश फुलांच्या माळीही आपण वापरू शकतो. रंग जितके ब्राईट असतील तितकी सजावट अजून उठून दिसत असते. त्यामुळे तुमच्या याच्यावरती आहे की तुम्ही कुठला रंग वापरायचा आहे. त्यानंतर खाली आपण खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे. धोंड्याच्या महिन्यात रांगोळीला खूप महत्त्व असतं. त्यामुळे घरात आनंद, पॉझिटिव्हिटी आणि शुभ वातावरण निर्माण होत असतं. त्यामुळे रांगोळी ही काढली गेली पाहिजे. यामध्ये आपण रांगोळी डिझाईन आपण कुठल्याही प्रकारची काढू शकतो. तर सिंपल डिझाईन काढली तरी चालेल, पण रंगांची मॅचिंग केली तर डेकोरेशन अजून अट्रॅक्टिव्ह दिसत असतं. त्यामुळे कलर आणि कॉम्बिनेशन हे रांगोळीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि रांगोळी काढताना रांगोळीला फिनिशिंग असली तर रांगोळी अजून उठून दिसते. त्यामुळे कलर आणि कॉम्बिनेशन सोबतच फिनिशिंग हे खूप महत्त्वाचं असतं. तर अशी साधी आणि सिंपल आपण लेक जावयांना खुश करणारी सुंदर अशी रांगोळी आपण काढली आहे. आणि रांगोळीच्या दोन्ही साईडला आम्ही सुंदर कुंड्या ठेवल्या आहेत. तर आपल्या घरामध्ये जे काही डेकोरेशनचं सामान असेल, कुंड्या असतील, तर ते आपण या अधिक मासच्या डेकोरेशनमध्ये आपण ठेवू शकतो. त्याने अजून डेकोरेशनला शोभा वाढेल. तर तुमच्या घरातल्या जे काही डेकोरेशनच्या वस्तू असतील तर तुम्ही त्या ॲड करू शकतात. तर हिरव्या झाडांमुळे डेकोरेशनला नॅचरल लुक येतो. त्यामुळे आम्ही इथे हिरवी झाडांची एक कुंडी ठेवलेली आहे. तर घरात फ्रेशनेस पण वाटते आणि फोटो किंवा व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड खूप रिच दिसत असतं. जर तुमच्याकडे मोठ्या कुंड्या नसतील तर छोट्या इंडोर प्लांट्स पण वापरू शकतात. आजकाल कमी बजेटमध्ये पण खूप सुंदर सजावट करता येते. आणि यानंतर आम्ही समई ठेवली आहे. समई म्हणजे शुभतेचं प्रतीक असतं. तर धोंड्याच्या महिन्यात दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा राहते असं मानलं जातं. मी 2 समया दोन्ही बाजूला ठेवल्या आहेत. त्यामुळे आपल्या डेकोरेशनला अजून शोभा वाढत असते. त्यामध्ये आपण जेवढ्या वस्तू आपल्या घरात असतील तेवढ्यांचा आपण तिथे समावेश करायचा आहे. त्यानंतर आम्ही कळशीचाही उपयोग केला. कळशीला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. ती समृद्धी, सुख आणि मंगलतेचं प्रतीक मानली जाते. मी कळशीवर फुलांची सजावट केली आहे, त्यामुळे ती अजून उठून दिसते. तुम्ही नारळ, आंब्याची पानं किंवा फुलं वापरूनही सजावट करू शकतात. जर लेक जावयांचा पहिलाच धोंडा असेल तर हा क्षण खूप खास असतो. म्हणून सजावट करताना प्रेम, आपुलकी आणि आनंद दिसणं खूप महत्त्वाचं असतं. महागड्या वस्तूंपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. मी या डेकोरेशनमध्ये जास्त खर्च केलेला नाही. सिंपल असं डेकोरेशन आम्ही केलं आहे. तर तुम्हाला आवडल्यास तुम्हीही सेम डेकोरेशन करू शकतात. तुम्हीही असं सिंपल डेकोरेशन घरच्या घरी करू शकतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी